नारेंगाव ते वाशी ही एस.टी बस गेल्या 1-1.5 वर्षांपासून रस्त्याच्या कामामुळे बंद झाली. वाटले ठीक आहे, अडचण असेल तर थोडे दिवस सहन करू. पण आता रस्ता झाला, इतर बस वाशी मार्गे सुरू झाल्या. मग हीच बस अजून का बंद? नारेंगाव ते येणेरे परिसरातील जवळपास 20 ते 25 गावातील हजारो नागरिक रोजीरोटीसाठी नवी मुंबईत राहतात. PMC मार्केटमध्ये काम करणारे बहुतांश कष्टकरी याच भागातील आहेत. गरीब, कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, आजारी मंडळी, विद्यार्थ्यांचा हा एकमेव आधार होता. ही बस बंद झाल्यापासून सर्वसामान्यांचे अक्षरशः हाल सुरू झालेत. पूर्वी वाशीहून थेट गावाकडे जाता यायचं. आता कधी कल्याण, तेथून दुसरी बस आणि आता तर बस विठ्ठलवाडीपर्यंतच. कडक उन्हात, मुसळधार पावसात, थंडीच्या रात्री, हातात बॅगा, सोबत लहान मुलं, आजारी आईवडील, हे दृश्य पाहिले की प्रश्न पडतो, सर्वसामान्य माणसाला कोणी वाली आहे की नाही? लग्नसराई असो, दुःखद प्रसंग असो किंवा गावची ओढ, नवी मुंबईहून गावी जाणं म्हणजे आता शिक्षा झाली आहे. मी स्वतः गेल्या शनिवारी हा त्रास सहन केला. अनेक तास प्रवास, धावपळ, त्रास आणि शेवटी तब्येत बिघडली. मग रोज प्रवास करणाऱ्या गरीब कष्टकऱ्यांची अवस्था काय होत असेल? सर्व गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. ठराव करून नारेंगाव एस.टी डेपोसमोर आवाज उठवला पाहिजे. कारण ही फक्त बस नाही तर हजारो कुटुंबांचा जीवनमार्ग आहे. नारेंगाव एस.टी डेपो प्रशासनाला हात जोडून विनंती, वयस्कर मंडळी, आजारी नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी आणि गरीब कष्टकरी यांचा विचार करा. त्वरित नारेंगाव वाशी बस सेवा पूर्ववत सुरू करा. सामान्य माणूस रोज तुटतोय, आता तरी प्रशासन जागं होणार का? सर्वसामान्य माणसांचे हात जोडून नम्र विनंती. बस सुरू करा, सर्वसामान्यांना न्याय द्या, अशी मागणी विश्वास ढोले सर यांनी केली आहे.